Hello dear students, today we are going to learn the Song of Songs. What is the meaning of the Song of Songs? I have taught you in last period, but now in the video of this lesson I will also explain the topic in well manner, the Song of Songs. म्हणजेच काय तर गीतांचे गीत, the Song of Songs. So now we are going to learn or now we are going to start the learning of this topic, the Song of Songs म्हणजे गीतांचे गीत. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. The exquisite strains of Rag Darbari still vibrated within the hall. Emperor Akbar looked up, his eyes lit with admiration. Wonderful, he said. Superb. I listen to you every day, but I can't seem to have enough. विद्यार्थी बांधवांनो, आता आपण प्रत्यक्ष याचा अर्थ बघणार आहोत. स्लोली अँड जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. म्हणजेच जमिनीवर जे आहे ते तानपुरा जे वाद्य आहे ते वाद्य त्यांनी जमिनीवर ठेवलेलं आहे. त्या म्युझिशियननं एक्झॉस्टेड म्युझिशियन म्हणजे काय तर टायर्ड, थकलेला संगीतकार. एक्झॉस्टेड म्हणजे इथे दिलेला आहे अर्थ. एक्झॉस्टेड म्हणजे काय? टायर्ड म्हणजे थकलेला. तानपुरा ठेवला त्या थकलेल्या संगीतकाराने. द एक्सक्विजिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. त्या सभागृहामध्ये अतिशय सुंदर, आनंददायी, एक्सक्विजिट म्हणजे काय? व्हेरी फाईन अँड प्लीजिंग, छान आणि आनंददायी. स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी, त्या दरबारी रागाची, म्हणजे वेगवेगळे राग असतात संगीतामध्ये, दरबारी रागाची जी धून होती ती अजूनही वाजल्यागत तिचा आवाज निनादत होता. ती जी धून होती त्या दरबारी रागाची ती अजूनही त्या सभागृहामध्ये निनादत होती, तिचा आवाज येत होता. इतकी ती सुंदर, छान आणि आनंददायी होती. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आयज लिट विथ ॲडमायरेशन. अकबर बादशाह यांनी बघितलं, त्यांचे डोळे जे होते ते प्रशंसेने चमकत होते किंवा प्रशंसेने चकाकले होते, चमकले होते. इतकं त्यांना ते छान वाटलं होतं. वंडरफुल, खूप छान, आश्चर्यकारक. ही सेड, सुपर्ब, सर्वोत्कृष्ट. आय लिसन टू यू एव्हरी डे, मी तुम्हाला दररोज ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ, मात्र मला ते पुरेसं वाटत नाही. म्हणजे इतकं तुमचं सुंदर असं गायन आहे, इतकं छान रीतीने तुम्ही गायन करता. त्या संगीतकाराची प्रशंसा अकबर बादशाह यांनी केली. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड, तानसेन यांनी अभिवादन केलं अकबर बादशाह यांना. तानसेन यांनी काय केलं? अभिवादन केलं कृतज्ञतेने, विथ ग्रॅटिट्यूड. तर तानसेन हे काय होते? नवरत्नांपैकी एक रत्न होते अकबर बादशाहांच्या दरबारातील. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर बादशाह म्हणाले, मला वाटतं की तुमचा आवाज या जगातील सर्वोत्कृष्ट आवाज आहे, सर्वात उत्तम आवाज आहे. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. तानसेनजींनी स्मित हास्य केलं. स्माईल म्हणजे स्मित हास्य करणे. स्मित हास्य केलं आणि त्यांनी सांगितलं की मला वाटत नाही शहनशाह, मला तसं वाटत नाही. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू, कुणीतरी आहे की जो माझ्यापेक्षाही उत्तम त्यांचं गायन आहे. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. आणि मग अकबर बादशाह मोठ्यानं म्हटले की त्यांना विश्वास वाटला नाही. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे आणि डिसबिलिव्ह म्हणजे अविश्वसनीयरित्या अकबर बादशाह यांनी सांगितलं, खरंच का? रिअली म्हणजे खरंच? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, मग माझ्या दरबारामध्ये त्यांना बोलवलंच पाहिजे आणि त्यांनी ते गायन केलंच पाहिजे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, मग माझ्या दरबारामध्ये त्यांनी गायलंच पाहिजे, मी त्यांना बोलवलंच पाहिजे गायनासाठी. कॅन यू अरेंज इट, तुम्ही त्याची व्यवस्था कराल का तानसेन?
तानसेन shook his head. I am afraid he will not come, sire. महाराज, मला भीती वाटते की ते इथे येणार नाही. तानसेन यांनी अशी मान म्हणजे त्यांचं जे डोकं ते हलवलं त्यांनी. नाही, ते इथे येणार नाही, त्याची मला भीती आहे की ते इथे येणार नाही. व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन हिम. काय म्हणजे बादशाह यांनी बोलवल्यानंतर सुद्धा ते येणार नाहीत माझ्या दरबारामध्ये? नो, नॉट इवन देन. नाही, तरीसुद्धा नाही येणार. समन म्हणजे बोलावणे. समन म्हणजे काय बेटा? समन म्हणजे बोलावणे. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. आणि अशा प्रकारचं उत्तर हे दुसऱ्या एखाद्या बादशहाला राग आणणारं ठरलं असतं. एनरेज म्हणजे राग आणणारं ठरलं असतं. बट अकबर वॉज डिफरंट. मात्र अकबर बादशाह वेगळे होते. व्हेरी वेल उस्तादजी. उस्तादजी? अच्छा, सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केड आईज. आणि तानसेन यांच्या अर्ध घाबरलेले जे डोळे होते तानसेन यांचे, तर त्यांच्या डोळ्यांकडे बघत, स्मित हास्य करत बघत अकबर बादशाह म्हणाले, इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम. जर ते येत नसतील तर मग मी जाईल त्यांच्याकडे, मी स्वतः जाईल. विल यू टेक मी टू हिम. तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन चालाल का? येस यार, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. हो महाराज, तुम्हाला नेईल मी तिकडे, मात्र तुम्हाला मी तिथे हिंदुस्तानचा बादशाह म्हणून येणार नाही. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी तेथे एक नम्र संगीतप्रेमी म्हणून जाईल, असं अकबर बादशाह म्हणाले. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. संत हरिदास ती व्यक्ती होती ज्या व्यक्तीबद्दल तानसेन यांनी सांगितलं होतं. ही हॅड सीन तानसेन्स म्युझिक टीचर. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. ते जे होते संत हरिदास, ते तानसेनजींचे गुरु होते आणि त्यांनी आतापर्यंत अतिशय वैराग्यपूर्ण जीवन जगले होते. ते ऑस्टियर, व्हॉट इज द मिनिंग ऑस्टियर? सिंपल, साधं जीवन जगले होते आतापर्यंत. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. बघा, जेव्हा तानसेन आणि अकबर बादशाह त्यांच्या झोपडीमध्ये गेले तेव्हा ते त्यांचे दररोजचे दैनंदिन कामे करण्यामध्ये मग्न होते. When they asked him to sing, he smiled but said firmly. बघा, when they asked him to sing, जेव्हा त्यांनी सांगितलं त्यांना गायला, ही स्माइल बट सेट फर्मली. त्यांनी स्मित हास्य केलं मात्र स्पष्टपणे सांगितलं, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. मला खूप दिवस झाले गायन करून. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्वेड हिम टू चेंज हिज माइंड. त्यांचा प्रिय विद्यार्थी जो तानसेन होता, त्या तानसेनांना देखील त्यांना प्रवृत्त करण्यामध्ये अपयश आलं. तानसेनजी देखील त्यांना प्रवृत्त करू शकले नाहीत. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेन यांना माहीत होतं की त्यांना कशा प्रकारे प्रवृत्त करायचं आहे. ही ऑफर टू सिंग बिफॉर हिज गुरु. आणि मग त्यांनी तानसेनजींनी एक प्रकारे त्यांच्या गुरुसमोर गायनासंदर्भात स्वतःचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डेलिब्रेट. जस्ट अ मिनिट. डेलिब्रेट मिस्टेक म्हणजे तानसेनजी गायला लागले आणि मग त्यांनी चूक केली गायनामध्ये. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. ही खरी नोट नाही आहे, ही खरी धून नाही आहे तानसेन, असं त्यांनी सांगितलं. क्राईड हिज टीचर अमेज्ड. व्हॉट हॅज हॅपन टू यू. तानसेन, तुला काय झालंय? तू चूक केली आहे तुझ्या गायनामध्ये, ही अशी धून नाही आहे ती. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. बघा, तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनजींनी परत ती चूक केली. त्यांनी एक प्रकारे ते छोटंसं नाटक केलं होतं की त्यांना त्यांच्या गुरूंकडून गाऊन घ्यायचं होतं, म्हणजेच गायन करावं गुरुजींनी, संत हरिदास यांनी, अशी इच्छा होती त्या शिष्याची, तानसेनजींची.
मग ते डेलिब्रेट मिस्टेक करत होते. डेलिब्रेट म्हणजे जाणून बुजून मिस्टेक करत होते. एक्झास्परेटेड म्हणजेच काही इरिटेटेड, अँग्री. एक्झास्परेटेड रागावलेले संत हरिदास. एक्झास्परेटेड संत हरिदास took the tanpura from Tansen's hands and sang the right note. Then he went on the next and the next. आणि मग तो तानपुरा तानसेनजी यांच्याकडून संत हरिदास यांनी घेतला आणि त्यांनी गायनाला सुरुवात केली. आणि मग ते गायन अतिशय छान रीतीने त्यांनी केलं आणि त्या गायनातले जे नोट्स होत्या म्हणजे धून होत्या एकानंतर एक ते गात गेले आणि मग ऐकतच राहावं असं ते मंत्रमुग्ध करणारं संगीत होतं. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. बघा म्हणजे ते इतकं सुमधुर गायन त्यांनी केलं. त्या जंगलमध्ये ते पसरलं आणि पहाटेची प्रथम किरण ज्याप्रमाणे असावी, सुगंध दरवळावा जास्वंदाचा, मोगऱ्याचा तर त्या अशा प्रकारे ती धून होती. इतकं सुंदर गायन त्या गुरूंनी केलं. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड अँड द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि मग बादशाह आणि तानसेन एक प्रकारे संमोहित झाले होते त्या गायनाला ऐकून संत हरिदास यांच्या. हिप्नोटाइज म्हणजे संमोहित होणे. आणि मग अकबर बादशाह यांना विश्वास बसला की खरोखर तानसेनजी जे म्हणत होते ते खरंच त्या तानसेनजींनी सांगितलं. ही हॅड नॉट नॉन दॅट म्युझिक कुड बी लाईक धिस. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. आणि त्यांना ते माहीत नव्हतं की संगीत असं असतं म्हणून. आणि यापूर्वी त्यांनी कधीच असं सुमधुर गायन ऐकलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. आणि मग तानसेन यांना विचारलं अकबर बादशाहने, तुम्ही तुमच्या गुरुसारखं का बरं नाही गाऊ शकत. तानसेन स्माइल्ड. शहनशाह, आय सिंग at your command, the command of the Emperor of Hindustan. But Guruji sings for one who is master of even kings, God. His music springs from the depths of his soul, free and unasked for. How can I expect my music to be so beautiful and divine? बघा इतकं सुंदर उत्तर तानसेन यांनी दिलं की बादशाह तुमच्या आदेशानुसार मी गायन करतो, मात्र माझे गुरु जे आहेत संत हरिदास हे या जगाचा जो एम्परर आहे, बादशाह आहे, भगवंत आहे, देव आहे, गॉड आहे, त्या भगवंताच्या आदेशानुसार ते गायन करतात. आणि मग तुम्ही सांगा की माझा आवाज हा कसं काय हा दैवी असू शकतो, सुंदर असू शकतो, माझ्या गुरुपेक्षाही सुंदर असू शकतो, असा प्रश्न तानसेनजी यांनी तिथं विचारलेला आहे. डिवाइन म्हणजे ऑफर लाईक गॉड म्हणजे भगवंताचा आवाज एक प्रकारे तो. बघा अशा रीतीने आपण हा पाठ शिकलेलो आहोत. या पाठाची इंग्लिश वर्कशॉप जी आहे ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, आय हॅव टॉट यू द टॉपिक in well manner by explaining each and every word as well as each and every sentence. I think that you have understood the topic. If you have any problem in your mind about this topic, then you can write your question in comment box. Then I will answer of your question as soon as possible as well as I can, my dear students. But some questions are there in blue color and let's discuss about the questions. Okay. बघा इथं काही प्रश्न दिलेले आहेत निळ्या अक्षरामध्ये ते आपण बघूया बाळांना. Who is the musician? Tansen is the musician. How does Emperor Akbar praise Tansen? Akbar praised Tansen that his voice is very wonderful. Who was the musician that Tansen was talking about? Sant Haridas was the musician that Tansen was talking about. How was Akbar different from other rulers of that time? Akbar was a liberal ruler. He was not angry man, angry emperor. That was the characteristic of Akbar Badshah. Why did Tansen make deliberate mistake? Tansen did deliberate mistake because he wanted to sing to his teacher Sant Haridas,
म्हणजेच त्यांनी चूक का बरं केली, कारण त्यांना असं वाटत होतं की संत हरिदास यांनी गायन करावं. What is the music that spread across the forest compared to first glimmer of dawn as well as fragrance of jasmine? What reason did Tansen give for his Guruji's outstanding music? Because the music of Sant Haridas, who was Tansen's Guruji, was created by commanding God, not emperor. Okay. So Guruji's outstanding music was outstanding because of order of emperor of this world, God. Okay. So dear students, I think that you have understood the topic in well manner, in well that is routine. And if you have any question in your mind about any word or any sentence, then you can ask me by writing in comment box. I will answer you as well as I can, as soon as possible. Thank you so much, my dear students. If you didn't subscribe my channel, please subscribe it, and if you didn't like the video, like, share as well as comment. Thank you so much.